आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट कारल्याची भाजी. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नक्की करून बघा. चला लगेच सुरुवात करूया. हे बघा, मी इथे कारले घेते 4 आणि स्वच्छ पाण्याने धुतले. आता मी कापून घेते. बघा, कापून झाले असे गोल गोल कापायचे. आणि आता ह्यामध्ये मी हळद घालते. आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं मीठ, जास्त नाही. आणि हे चांगलं मिक्स करून घेते. आता ह्यामध्ये ना लिंबू पिळून घालायचं, अर्ध लिंबू. चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिसळून घ्यायचं. आता हे ना कारलं पिळायचं, ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आहे बघा, असं पाणी, रस बघा कसं निघतोय. सगळं याचा रस, सगळं पाणी काढून घ्यायचं. हे बघा, आता रस काढून झालं. आता मी फोडणी द्यायला घेते. हे बघा, मी इथे कढई ठेवली स्लो फ्लेमवरती. ह्यामध्ये तेल घालायचं, जरा जास्त तेल घालायचं. आता ह्यामध्ये घालायचं कारलं. चांगलं भाजून घ्यायचं कारलं मीडियम फ्लेमवरती. कारल्याचा कलर चेंज होईपर्यंत असंच ढवळत राहायचं. कारलं हे फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. पचनासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतं. हे बघा, कारल्याचं कलर चेंज झालं आहे, कारलं भाजलं गेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे कारलं एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं. आता त्याच कढईमध्ये मी तेल घालते. आता थोडंसं तेल घालायचं. आता ह्यामध्ये मी घालते 1 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. हे बघा, कांदा भाजून झालाय चांगला. आता ह्यामध्ये घालायचं 1 चमचा लाल मसाला, चिमूटभर हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, थोडंसं बडीशेप घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, चांगले मसाले मिक्स करून झालेत. आता ह्यामध्ये कारलं घालायची भाजलेली, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे 10 मिनटं असं शिजायला ठेवायचं. हे बघा, 10 मिनटं झाली. आता मी झाकण काढते. आता 1 चमचा आमचूर पावडर घालायचं आणि मिक्स करायचं. आता यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं. आता यामध्ये ओलं खोबरं घालायचं, चांगलं मिक्स करायचं. तर हे बघा, तयार झाली आपली ही कारल्याची भाजी. छान झाली. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.